चला, सगळ्यांचं स्वागत. जास्त मी विद्यार्थ्यांसाठी बोलेन, पण मला खात्री येते सगळ्यांसाठी उपयोगात येऊ शकतं. तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात, अभ्यास करतात. बाकीची जणं कदाचित त्यांच्या परिवारातली असतील, ठीक आहे. पण मी आज खूप मूलभूत गोष्टी बोलणार आहे. कदाचित त्या तुम्हाला खूप प्रेरणादायी नाही वाटणार, पण खूप उपयुक्त असतील असं मला खात्री आहे. म्हणून कागद पेन घेऊन बसा आणि शक्य असेल ते मुद्दे लिहा. ते मुद्दे ऐकताना, लिहिताना तुमच्याबद्दल तुम्हाला काही जाणवलं तर ते सुद्धा लिहा, ठीक आहे. थोडक्यात याकरता सांगतो आहे की असे लेक्चर्स ऐकणे म्हणजे घरात बसून काहीतरी ऐकत राहणं बसून असं नाही पाहिजे. तर त्याला ॲक्टिव्ह लर्निंग म्हणतात. वही पेन घेऊन बसायचं, शांत वातावरणात बसायचं, आजूबाजूला कुठला गोंधळ नाही होऊ द्यायचा आणि पूर्ण तुम्ही लक्ष देऊन हे ऐका. तुम्हाला खूप फायदा होईल. आपण कुठली तरी परीक्षा देतो, काहीतरी काम करतो, एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा काहीही काम आपण जेव्हा करतो तेव्हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की त्या कामाबद्दल तुमच्या मनात काय विचार असतात. तुम्हाला आता उत्तर कदाचित देता येणार नाही, आपल्याला ते शक्य नाही, वेळसुद्धा कमी आहे. पण काम करताना, एखाद्या परीक्षेचा अभ्यास करताना, एखादा प्रकल्प करताना, एखादा व्यवसाय करताना, नोकरी करताना, त्या परीक्षेबद्दल, त्या नोकरीबद्दल, त्या व्यवसायाबद्दल, त्या कामाबद्दल तुमच्या मनात काय विचार असतात याची यादी तयार करा. आणि खरंच आज ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. तुम्ही जे जे करत असाल की नाही, जे जे तुमचं ध्येय असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहून तयार करा. माझ्या अनुभवात असं आहे, मी जे काही 10-12 लाख मुलामुलींशी बोललो आहे आजपर्यंत, पालकांशी बोललो आहे, शिक्षकांशी बोललो आहे, तर त्यात असं आहे की जास्तीत जास्त विचार आपल्याला त्या ध्येयाच्याबद्दल जे मनात येतात ते नकारात्मक येतात. म्हणजे तुम्ही जर परीक्षा देत असाल तर मनात विचार काय येतात? पहिला विचार असतो आपल्या मनात की मी परीक्षा पास होऊ शकेल का? माझ्याकडून हे शक्य आहे का? म्हणजे मी करू शकतो का? आणि नंतरचा विचार असतो की हे फार अवघड आहे, मला तर काही शक्य वाटत नाही, पण बघू, प्रयत्न करू, झालं तर फारच बरं आहे. अशा प्रकारचे विचार कामाच्याबद्दल आपल्या मनात असतात. हेच विचार तुम्हाला बरोबर अपयशाकडे नेतात. अजून बघा, तुम्हाला तुमच्या स्वतःच्याबद्दल काय वाटतं? मी फार महत्त्वाचा प्रश्न विचारतो आहे मित्रमैत्रिणींनो, आणि याच्यावर काम करा. हे नुसतं ऐकण्याचं काम नाही आहे. आज दुपारी संध्याकाळी याच्यावर विचार करा. तुम्ही जास्तीत जास्त वेळ जेव्हा मोकळे असतात, स्वतःबद्दल विचार करतात, तर तुमच्या स्वतःबद्दल तुमच्या मनात काय प्रश्न येतात किंवा तुमची प्रतिमा कशी आहे तुमच्या मनात? काय प्रतिमा आहे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांची, मला जमणार नाही, मला शक्य होणार नाही, मला मागेही शक्य झालेलं नाही तर आता कसं शक्य होईल, माझ्याकडून होणार नाही, मला कोणीतरी मदत केली तरच मी होऊ शकेल, मला कोणाचे तरी सहाय्य लागेल तरच मला शक्य आहे, माझ्या एकट्याकडून हे होणार नाही. या प्रकारचे विचार जास्तीत जास्त आपल्या मनात असतात. आणि यामुळेच तुम्हाला अपयश मिळण्याची खात्री होते. या 2 गोष्टीकडे लक्ष द्या बेटा. या 2 गोष्टी अशा आहेत की तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि तुम्ही जे काम करतायत त्याबद्दल काय विचार करतात, यावरून ठरतं ते काम यशस्वी होईल की नाही आणि तुम्ही ते करू शकणार की नाही. आणि या दोन्ही बाबतीत आपल्याला सातत्याने नकारात्मक विचार करण्याची काय झाली आहे माहिती आहे? सवय झाली आहे. म्हणजे आपोआप मन तसा विचार करायला लागतं. आपल्याला प्रयत्न नाही करावा लागत त्याच्यासाठी. बघा, आपली वृत्ती कशी विकसित होते मित्रमैत्रिणींनो. काहीही असं समोर आलं की आपलं मन बरोबर तसं विचार करायला लागतं, कारण त्याला तशी सवय झाली आहे. आता ही जी सवय झाली आहे ही आपल्याला उलट करावी लागेल. जशी सवय लागू शकते तशी सवय जाऊ पण शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही असे कितीही प्रयत्न करत राहा, काहीही करत राहा, आपल्या जीवनाचा उद्धार नाही. ठीक.
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा एक तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याबद्दल उत्तम विचार मनात पाहिजे आणि कामाबद्दलसुद्धा आपल्याला आदर पाहिजे, जे करतोय त्याबद्दल विश्वास पाहिजे आणि स्वतःबद्दल विश्वास पाहिजे, तरच ते काम होण्याची शक्यता आहे. आणि यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आता तुम्हाला सांगतोय, जे आपण या लेक्चरचं टायटल ठेवलं आहे, विषय ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे माणूस कसा असतो, माणसाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर फक्त माणसाला असं वैशिष्ट्य आहे जगामध्ये जे जे जीव निर्माण झाले त्याच्यामध्ये, की माणूस विचार करू शकतो. पुढचा टप्पा, माणूस स्वप्न बघू शकतो. त्याच्या पुढचा टप्पा, माणूस जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करू शकतो. ते पूर्ण होण्यासाठीची सर्व ताकद त्याच्यात मूलतः दिलेली आहे, बाहेरून आणण्याची गरज नाही. आणि हे फक्त आणि फक्त माणसाला दिलेलं आहे. आणि तुम्ही माणूस आहात की नाही? आहात. जर तुम्ही माणूस असाल तर या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्ये आहे, निश्चित आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. लक्षात येतं आहे? आणि त्याच्यामुळे तुम्ही जे ठरवाल, तुम्ही जसा विचार करत राहाल तसंच तुमच्या जीवनात घडणार आहे. म्हणजे हे सगळं कोण करणार आहे? तुम्हीच करणार आहे. तुमचा उद्धारही तुम्हीच कराल आणि तुमचा तोटा पण तुम्हीच कराल. आणि म्हणून मी असं म्हटलं आहे या लेक्चरला, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुम्ही जसा विचार करणार, तुम्ही जसं इच्छा व्यक्त करणार, जसं ध्येय ठरवणार, जसं स्वप्न ठरवणार आणि त्यासाठी झोकून देऊन पूर्ण वेळ जसं काम करणार, तसंच शिल्प तयार होणार. म्हणजे तसंच तुमचं जीवन घडणार, त्याच प्रकारची गोष्ट तुमच्या जीवनात घडणार. याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही काहीही संबंध नाही आहे. हे सगळं तुमचं तुम्ही करणार. दीपस्तंभाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायला खूप वेगवेगळ्या स्तरातून मुलं येतात आणि सर्व प्रकारचे. विशेषतः आम्ही दिव्यांग, अनाथ, वंचित मुलांसाठी काम करतो आणि जी लोक फी भरू शकतात ते फी भरूनही येतात. आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही पास होणं हे आमच्यावर अवलंबून नाही आहे. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतो आहे? तुम्ही सह्याद्रीला येत असाल, खूप चांगली संस्था बारामतीच्या भागामध्ये पोलीस भरतीसाठी काम करते. तुम्ही इथे आमच्याकडे जेव्हा शिकायला येतात ना या सगळ्या संस्थांमध्ये, तर आम्ही तुम्हाला पास नाही करू शकत. हां, तुम्ही पास होण्यासाठी आम्ही तुम्हाला दिशा देऊ शकतो, पद्धत देऊ शकतो, ठीक आहे, वातावरण देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो. बस. आता यानुसार काम करायचं की नाही? कसं करायचं? सातत्याने करायचं का मध्ये सोडून द्यायचं? खूप कष्ट घ्यायचे की साधारण कष्ट घ्यायचे? हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तूच शिल्पकार आहेस, आम्ही नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. कारण या 4 गोष्टी आम्ही तर 4000 मुलांना देतो, त्याच्यातले 100 मुलं पास होतात. कोण पास होतं? जे हे दिलेलं स्वीकारतात आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या जीवनात वागतात किंवा कृती करतात. तुमच्या लक्षात येत आहे? स्विमिंग शिकवणारा माणूस तुम्हाला स्विमिंग नाही करायला लावू शकत. तो फक्त सांगेल तुम्हाला की स्विमिंग करताना काय करायचं असतं, कसं करायचं असतं. तो करून पण दाखवेल. पण जेव्हा तुम्हाला करण्याची वेळ असेल तर फक्त तुम्ही स्विमिंग करू शकतात. तो येऊन तुमच्यासाठी स्विमिंग नाही करू शकत. तुमचे आईवडील तुमच्यासाठी स्विमिंग नाही करू शकत. फक्त तुम्हीच आणि तुम्हीच. तसं तुम्ही एखादी परीक्षा देतायत, त्याच्यावर काम करतायत, तर आमची भूमिका ही तुम्हाला फक्त मार्ग दाखवण्याची आहे, योग्य अयोग्य खाचखळगे कमी करण्याची आहे, योग्य पद्धत देण्याची आहे, संकल्पना समजवून देण्याची आहे. पण त्याच्यावर वर्कआउट करण्याचं काम हे सगळं तुमचं आहे. आणि याचा अर्थ असा आहे, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो, स्वतःवर काम करायला सुरुवात करा. तुम्ही जसे आहात तसे यशस्वी नाही होऊ शकत.
म्हणजे काय बघा काय असतं. तुम्ही समजा पोलीस भरतीची परीक्षा देत आहेत किंवा सेल टॅक्स इन्स्पेक्टर PSI काहीतरी करतायत, ठीक आहे, किंवा तुमच्या आयुष्यातलं एखादं काम करतायत. तर तुम्हाला किती शक्य आहे आत्ता त्यासाठी काम करणं, त्यासाठी योगदान देणं किंवा त्यासाठी मेहनत घेणं, त्यावरून तुम्ही परीक्षा नाही पास करू शकत किंवा त्या कामात तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत. त्या कामात किंवा त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काय काय आवश्यक आहे तसं जर तुम्ही तुमच्यात टाकलं आणि तुम्ही त्या प्रकारचं योगदान दिलं तर तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे काय समजतंय? तुम्हाला काय शक्य आहे हे महत्त्वाचं नाही आहे, जे आवश्यक आहे ते तुम्ही शक्य करून दाखवता आहात का ते महत्त्वाचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. आजच्या कार्यक्रमात आपल्या दीपस्तंभ संस्थेचे लाईफ मेंबर आदरणीय सुनीलजी कुऱ्हाडे सर आलेले आहेत. सुनील कुऱ्हाडे सर हे पोलीस इन्स्पेक्टर आहे, अत्यंत सक्षम आणि अत्यंत धडाडीचे पोलीस ऑफिसर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आणि त्यांचा सगळा परिवार हा आपल्या मनोबल प्रकल्पामध्ये सहभागी असतो. अत्यंत चांगला परिवार आहे. आज आवर्जून आपलं भाग्य आहे की एक पोलीस अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करणारे आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तुमचं स्वागत करतो सुनील कुऱ्हाडे सर. तर मी म्हणत होतो की तुम्हाला तुमच्यात बदल करावे लागतील. उदाहरणार्थ सांगतो, तुम्हाला फिजिकल फिटनेसचं काम करायचं आहे, बरोबर, पोलीस बनायचं आहे, PSI बनायचं आहे, आणि आधीपासूनची तुमची सवय अशी की तुमच्या आयुष्यात तुम्ही 7 वाजेच्या आधी उठलेले नाहीत. ठीक, हरकत नाही. आता तुम्ही पोलीस भरतीचा किंवा पोलीस सब इन्स्पेक्टरचा अभ्यास सुरू केला आहे, तुम्हाला फिजिकल फिटनेस करावं लागणार आहे. तो ट्रेनर सकाळी 5:30 वाजता ट्रेनिंग घेतो, बरोबर. आता तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्ही म्हणाल मला तर सवयच नाही, मला शक्य नाही, मी तर उठूच शकत नाही, मी खूप प्रयत्न केला आहे पण सकाळी उठल्यावर माझं डोकं दुखतं, मला जमणार नाही. असं जर तुम्ही केलं, ठीक आहे, तर काय होईल? काही नाही. तुम्ही फिजिकल फिटनेसची परीक्षा चाचणी पास करू शकत नाही व्यवस्थित. तुम्हाला शक्य काय आहे 7 नंतर उठणं, पण त्या परीक्षेसाठी उत्तीर्ण व्हायचं असेल, तयारी करायची असेल तर शक्य काय आहे, तर आवश्यक काय आहे तर 5:30 वाजता ग्राउंडवर हजर राहणं. जो आवश्यक आहे ते करेल तो पास होईल, जो आवश्यक आहे ते करणार नाही आणि स्वतःच्या शक्यतांमध्ये राहील तो आयुष्यात पुढे जाणार नाही. हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवा. स्वतःचे लाड आणि कौतुकं करणं बंद करा. मला माहिती आहे लाखो मुलांशी मी बोललो आहे, आपण टाईमपास करत राहतो कित्येक तास दिवसातून, आळस करत राहतो, गप्पा करत राहतो, फालतू गॉसिप करत राहतो, याचं काय झालं त्याचं काय झालं, आणि म्हणतो अभ्यास होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही. शासन जागा कमी काढतं, शासन जास्त जागा काढणार नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. ज्या जागा आहेत त्याच्यात जो स्वतःच्या हिमतीने गरजेप्रमाणे स्वतःला घडवून मेहनत घेईल तोच पास होईल, बाकीचे घरी राहणार. आणि म्हणून जे आवश्यक आहे ते करण्यासाठी तुमची तयारी पाहिजे. दुसरी एक अडचण असते मुलांना, सर मला द्यायची परीक्षा, लय अभ्यास करावासा वाटतोय, करतोय पण ते सर गणित काही जमत नाही बघा आपल्याला, आणि मला आवडतच नाही बघा गणित. हे असे मला हजारो मुलं भेटलेत आतापर्यंत. तुम्ही नीट डोक्यात टाकून घ्या. तुम्हाला स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल, ठीक आहे, स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत याचा विचार करण्याची गरज नाही. जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला कॉम्प्युटरवर फॉर्म समजा सबमिट करता येत नाही आहे, ठीक आहे, किंवा अशी जर उद्या एखादी नोटिफिकेशन आलं की शासनाची कोणतीही नोकरी करायची असेल तर 15 प्रकारचे कॉम्प्युटरचे ॲप्लिकेशनसुद्धा आवश्यक आहेत, आणि फिजिकल बरोबर इंटरव्ह्यू बरोबर तीसुद्धा चाचणी घेण्यात येईल. असं जर आलं
तर काय काय कराल तुम्ही मला सांगा. तुम्हाला ज्यांना ज्यांना कॉम्प्युटर येत नसेल, टायपिंग त्याच्यावर जमत नसेल, तुम्ही काहीही करून 1 महिन्यात ते शिकाल आणि त्याची टेस्ट द्याल आणि तुमची नोकरी मिळवाल. बरोबर आहे की नाही. आणि जे तसं करणार नाही त्यांना ती नोकरी मिळणार नाही किंवा त्यांना ते क्षेत्र काम करायला स्वीकारणार नाही. तसं गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, भूगोल, विज्ञान जे काही तुम्हाला आवडत असेल नसेल, ह्या गरजा आहेत तुम्हाला पास करण्यासाठी. तुम्हाला आवडतं की नाही कोणी विचारायला आलेलं नाही. तुम्हाला शासनाने असं विचारलं आहे का की तुम्हाला गणित आवडतं का, देऊ का नको, किती देऊ. तुम्हाला चॉईस नाही आहे, ते करायचं आहे, ते कंपल्सरी आहे. म्हणून आपल्याला आवडतं की नाही असे स्वतःचे लाड ठेवायचे नाहीत. हे गरजेचं आहे आणि हे करावं लागेल, दॅट्स इट. या पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे बघा. आणि पुन्हा तेच आजच्या विषयावर येतो. हे सगळं करण्याची ताकद आणि स्किल तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. फक्त काय झालं आहे, तुम्ही स्वतःलाच नाही सांगतायत. मग तुमच्याकडे आहे पण तुम्हीच स्वतःला काय सांगतात, मला जमणार नाही, माझ्यात नाही, माझ्याकडून होणार नाही, मला आजपर्यंत जमलेलं नाही. तर तुम्हीच नाही म्हटलं तर ते होण्याची शक्यता 0 होते. लक्षात ठेवा. मी तुम्हाला शाश्वत सत्य सांगतोय, माणसामध्ये काहीही ठरवून ते करण्याची मूलभूत ताकद असते. पण त्याला काय करावं लागतं, त्याला ठरवावं लागतं. आता आपण ठरवतच नाही, उलट आपण काय ठरवतो, मला हे जमणार नाही. मग तुम्ही काय ठरवतात, मला हे जमणार नाही. म्हणजे काय होतं, तेच होतं. तुम्हाला ते जमतच नाही. का? कारण तुम्ही जे ठरवतात तेच होतं. हे माणसाला दिलेलं वरदान आहे. मग तुम्ही ठरवलं आहे की मला जमणार नाही, तर तुम्हाला ते बरोबर जमणारच नाही. हेच तुम्ही थोडासा विचार बदलवला, तुम्ही म्हणाल मला जमतंय, मी करून दाखवणार, मी प्रयत्न करणार, तर तुम्हाला ते जमायला लागणार, तुमच्या प्रयत्नांना फळ येणार. हे पक्क नीट समजून घ्या. तुम्ही काही पण करू शकणार त्याच्याने. ठीक आहे. आता या गोष्टी जर तुम्हाला शक्य करायच्या असेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचं शिल्पकार बनायचं असेल, तर अजून काही गोष्टी लागतील. त्या गोष्टी काय आहेत बघा. तुम्हाला पक्क ठरवलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ते निश्चित ठरवा पक्क. आणि समजून घ्या की नेमकं ते काय आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्वप्न बघताना, ध्येय निश्चित करताना आधी हे समजून घेतलं पाहिजे की ते काय आहे, किती आहे, कसं आहे, काय करावं लागेल, त्यासाठी काय काय मार्गदर्शन घ्यायला लागेल, हे सगळं समजून घ्यायचं आधी. तुम्ही हे समजून नाही घेतलं, तर काय होईल, तुम्हाला आवाका येणार नाही त्याचा. ठीक आहे. म्हणून हे समजून घ्यायचं झालं. त्यानंतरचं सर्वात महत्त्वाची गोष्ट करा, जी आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले अनेक लोक करत नाही म्हणून ते मागे पडतात आयुष्यात. ती गोष्ट आहे, जे तुम्ही ठरवलं आहे त्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. प्लॅनिंग. ते नियोजन लेखी करावं लागेल. ते नियोजन टप्प्याटप्प्याने करावं लागेल. ते नियोजन बारकाईने करावं लागेल. ढोबळ करून चालणार नाही. लक्षात येतं आहे. आपण नियोजन करत नाही, केलं तर लेखी करत नाही, लेखी केलं तर ते बारीक पद्धतीने करत नाही. मिनटाचा, तासाचा हिशोब, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सब्जेक्ट, त्याची प्रत्येक जी काही तयारी करायची ती, ह्या सगळ्यांचं तुमच्याकडे नियोजन पाहिजे. जसं आता रुपनवर सरांनी कार्यक्रम हे ठेवलेले आहेत लेक्चरचे, तर त्यांनी कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणते फॅकल्टी किंवा कोणते मार्गदर्शक कोणता विषय बोलतील, किती वेळ बोलतील, याचं सगळं बारीक नियोजन केलं आहे. म्हणून हे शक्य होतं आहे. त्यांनी जर हे मला खात्री आहे त्यांनी लेखी नियोजन केलं असेल, ते डोक्यात नाही ठेवणार. आणि आपण मात्र नियोजन डोक्यात करतो. तुम्ही नियोजन डोक्यात करा, पण ते लिहिलं गेलं पाहिजे. अभ्यासाचं नियोजन लिहिण्याची सुद्धा सवय करावी लागते. ते एक कौशल्य आहे, त्याला बराच वेळ लागतो. माझं एक पुस्तक आहे, आपण जरूर वाचा. माझं आहे म्हणून नाही, लाखो मुलं ते वाचतात. अभ्यास मित्र नावाचं पुस्तक आहे.
कोणत्याही प्रकारचा अभ्यास कसा करावा हे सांगणारं ते पुस्तक आहे. अप्रतिम पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असो किंवा सर्वसाधारण अभ्यास असो, तर तुम्हाला जमलं तर ते पुस्तक नक्की वाचा. त्याच्यात तुम्हाला समजेल की नियोजन कसं करायचं असतं अभ्यासाचं, अभ्यासाच्या पद्धती कोणत्या वापरायच्या असतात, अभ्यासाचे टप्पे कसे फॉलो करायचे असतात, लक्षात कसं ठेवायचं असतं, ते सगळं दिलेलं आहे. तर नियोजन करायला मित्रांनो विसरू नका. केलेलं नियोजन कदाचित चुकेल, पुन्हा नियोजन करा, पण नियोजनाशिवाय काम करू नका, हा मंत्र लक्षात ठेवा. नियोजन का केलेलं पूर्ण होत नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण मी आधीच बोललो तुम्हाला. आपण ना खूप टाईमपास करतो, आपण स्वतःच्या मनाचे अति लाड करतो आणि आपण आपल्या ध्येयावर आपली निष्ठा नसते. बऱ्याच वेळा निष्ठा माहिती आहे काय असतं? निष्ठा म्हणजे असं आहे की माझ्या ध्येयासाठी मी हे आजचं काम करतोय ते फार महत्त्वाचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काम करणार नाही. अत्यावश्यक गरज असेल तरच नियोजनात बदल करायचा. याला स्वतःच्या मनावर खूप ताबा लागतो आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते. आणि म्हणून टाईमपास बंद. तुमचा प्रत्येक तास हा तुमच्या स्वप्नांकडे पोचवणारा तुम्हाला पाहिजे. तुम्ही काय चॉईस करतात त्याला फार महत्त्व आहे मित्रांनो. तुम्ही जर बसले आणि यूट्यूबवर असेच काहीतरी फालतू टिकटॉक व्हिडिओ बघत राहिले 10 मिनटं 20 मिनटं 30 मिनटं 1 तास, तर तो तुम्ही चॉईस घेतला. कशाचा? फालतू व्हिडिओ बघण्याचा. तुम्ही जो चॉईस घ्याल तेच तुम्ही बनाल. तुम्ही फालतू व्हिडिओ बघितले तुम्ही फालतू बनाल. तुम्ही हेच चॉईस घेतला की अभ्यासाचे व्हिडिओ बघितले अर्धा तास आणि नंतर 1.5 तास त्याच्यावर अभ्यास केला. तुम्ही चॉईस घेतला त्याचा, तुम्ही तेच बनाल पुढे. आणि म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. जो विचार करतो, जी निवड आपण करतो, जो चॉईस करतो तेच आपण बनतो. आणि त्यासाठी टाईमपासापासून दूर राहा. आवर्जून शिस्त लावून घ्या प्रत्येक गोष्टीला. शिस्त असणारेच माणसं काहीतरी करू शकले या जगामध्ये. शिस्त नसणारे माणसं फार काही नाही करू शकले. थोडंफार करून या जगाचा त्यांनी निरोप घेतला. म्हणून शिस्त ठेवा. तुम्हाला या सगळ्या टाईमपासपासून दूर व्हायचं असेल आणि शिस्तीत जगायचं असेल, वागायचं असेल, तर तुम्हाला संगत छान ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा, जे मित्रमैत्रिणी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात, टाईमपासकडे नेतात, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतात, तुम्हाला रागे वगैरे भरून काहीतरी कामं करायला लावतात, यांची तात्काळ संगत सोडा. मित्र कोण असतो माहिती आहे का तुम्हाला? जो तुम्हाला समजून घेतो. आणि जो मित्रमैत्रीण आपल्या ध्येय मार्गाच्या वाटेत येत नाही, उलट तो म्हणतो बाबा हे कर, हे फार महत्त्वाचं आहे, मी माझं बघतो काय करायचं ते, असा जो म्हणतो तो तुमचा खरा मित्र. ठीक आहे? आणि त्याच्यामुळे तुम्ही मैत्री करताना सांभाळून करा. जे तुम्हाला योग्य दिशेने नेतील, जे तुम्हाला प्रोत्साहित करतील, जे तुम्हाला सकारात्मक विचार देतील, जे चांगल्या सवयी तुम्हाला लावण्यासाठी प्रयत्न करतील, असे मित्र करा. तुम्हाला फिजिकल फिटनेसला जायचं आहे किंवा तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, तर तुमच्या मित्राने म्हटलं असेल चल मी तुला उठवायला येतो, पण तुला जावं लागेल, मी पण तुझ्याबरोबर करतो, तो खरा मित्र. ठीक आहे? जो मित्र म्हणेल रात्री की चल रे पिक्चरला, काय फरक पडतोय, एक दिवस नको जाऊ फिजिकलला, एक दिवस नाही पेपर सोडवला, काय फरक पडतोय, असा म्हणणारा मित्राला तुम्ही तात्काळ सोडा. म्हणून तुमची संगत कशी आहे याच्यावर खूप काही अवलंबून आहे. 1 मिनटं मी पाणी घेतो. शेवटचे 2 मुद्दे मी आता बोलणार आहे. त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. हे सगळं तुम्ही कराल मित्रमैत्रिणींनो. तुमच्या मनात एक प्रश्न कायम असतो अभ्यास करताना, कुठलंही काम करताना, की हे काम जर माझ्याकडून झालं नाही किंवा या कामात जर मला अभ्यासात यश आलं नाही तर माझं काय होईल. बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जेवढं मोठं काम कराल तेवढं तुम्हाला जास्त अपयशाला किंवा अडथळ्यांना सामोरं जावं लागेल. मी सुरुवातीला सांगून ठेवतो की दीपस्तंभ फाउंडेशन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. मी का सांगतो आहे, मी आज जे एक विषय घेतो ते त्याच्यावर मी 20-20 मिनटं एकेका विषयावर बोललेलो आहे. अप्रतिम दर्जाचे व्हिडिओ आहेत कुटुंबासाठी, शिक्षणासाठी, करिअरसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी.
तर आवर्जून तुम्ही ते चॅनलवर जा. आणि तुम्हाला UPSC MPSCचे लेक्चर्स वगैरे काही करायचे असले तर तुम्ही आवर्जून दीपस्तंभ UPSC MPSC लेक्चर्स नावाचं चॅनल आहे यूट्यूबचं, त्यावर जा. मला माहिती आहे आणि मला त्याचा फार आनंद आहे. सह्याद्रीच्या एकूण प्लॅटफॉर्मला खूप चांगलं काम बारामतीला पोलीस भरतीचं चालतं. तुम्ही सगळे त्याच्यावर येतात, त्याच्यावर विश्वास दाखवतात, त्याचा मला आनंद आहे. हे करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर आजचा दिवस सर्वात चांगला आहे. विसरून जा तुम्ही अपयशाला. मग अपयश आलं तर काय करायचं, आपल्या मनात असा प्रश्न असतो. तर त्याचं सोपं उत्तर आहे, पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. पुन्हा अपयश आलं तर काय करायचं, पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. पण त्याच्यामध्ये कंसात एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे, तो नीट ध्यानात घ्या. पुन्हा प्रयत्न करताना, कोणत्याही गोष्टीमध्ये पुन्हा प्रयत्न करताना ते प्रयत्न अगोदर केलेल्या प्रयत्नांसारखेच नकोत. तुम्ही अगोदर प्रयत्न केले होते तेच आणि तेवढेच प्रयत्न पुन्हा केले तर रिझल्ट काय येईल, पुन्हा तोच रिझल्ट येईल. तुम्हाला नवीन प्रयत्न करताना नवीन पद्धतीने आणि अधिक प्रयत्न करावे लागतील. म्हणजे काय, प्रयत्नाची पद्धत बदलवावी लागेल आणि प्रयत्नाचा कालावधी वाढवावा लागेल. या दोन गोष्टी बरोबर नसल्यामुळेच तुम्हाला अपयश आलेलं असतं, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी अपयश का आणि कोणत्या कारणांनी आलं त्याचं अत्यंत सूक्ष्म पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं पाहिजे. कशामुळे माझं चुकलं, कशामुळे अभ्यास कमी झाला, कशी पद्धत चुकली, कशी पुस्तकं वापरायला पाहिजे होती, हे सगळं तुम्ही नीट विश्लेषण करा आधी शांत डोक्याने. कोणाची तरी मदत घ्या त्याच्यात विश्लेषण करताना आणि मग त्या चुका टाळून नवीन प्रयत्न नवीन पद्धतीने करायला सुरुवात करा. अपयशाचा अर्थ एवढाच असतो, जितकं आवश्यक होतं तेवढे प्रयत्न तुमच्याकडून झालेले नाहीत, थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. एवढाच अर्थ आहे अपयशाचा, बाकी काहीही अर्थ नाही आहे. ते पुन्हा करायला लागा. पण विश्लेषण केल्याशिवाय आणि पद्धत बदलवल्याशिवाय, वेळ वाढवल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आणि या काळामध्ये पुन्हा हिम्मत, धैर्य ठेवावं लागेल. लोक 1-2 वर्ष काही केलं की खचून जातात. माझं कसं होणार, माझ्या घरी गरिबी आहे. एक लक्षात ठेवा, गरिबीच्या नावाने आरोड्या मारायच्या नाहीत. गरिबी कधीच अभ्यास करायला नाही म्हणत नाही. दीपस्तंभला गेले 12-15 वर्ष आम्ही हे जे काम सुरू केलं आहे, का सुरू केलं आहे माहिती आहे तुम्हाला? गुणवत्तेचं शिक्षण हे गोरगरिबांना, वंचितांना मिळालं पाहिजे, अपंगांना मिळालं पाहिजे, अनाथांना मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्या मुलामुलींना 250 मुलं मुली दत्तक घेतो दरवर्षी. निवास, भोजन, प्रशिक्षण सगळं विनामूल्य. का? कारण मार्गदर्शनाची गरज असते गुणवत्तेच्या. पैसे आहेत नाही आहेत हा विषय वेगळा आहे. म्हणून ज्यांच्याकडे फी आहे ते फी भरून UPSC MPSCला आमच्याकडे येतात. ज्यांच्याकडे फी नाही मात्र गुणवत्ता आहे त्यांना विनामूल्य मिळतं. लक्षात ठेवा, गुणवत्तेला पर्याय नाही. गरिबी बघून कोणीही तुम्हाला मदत करणार नाही आणि करू नये. कारण माझा अनुभव सांगतो तुम्हाला अनेक मुलांचा, गरिबी कधीच अभ्यास करू नको म्हणत नाही. तुम्ही रोज 8 तास कष्ट जरी केले शेतात जाऊन किंवा मजुरी केली तरी तुम्ही 4 तास अभ्यास करू शकतात. आणि जी व्यक्ती रोज 4 तास अभ्यास करते ती कधीच अपयशी होत नाही किंवा ती मजबूत होते अभ्यासाने. आणि त्याकरता गरिबी, अपंगत्व, ग्रामीण भागात असणं हे सगळे न्यूनगंड काढून टाकायचे. हे सगळे कारणं आहेत. हे कारणं तुम्ही जेवढे सांगाल तेवढे तुम्ही मागे येणार. आता तर ऑनलाईन झालं आहे सगळं. आम्ही हे सगळे, मी जे तुम्हाला सांगितले कोर्सेस आम्ही सगळे ऑनलाईन शिकवतो आहे खेड्यापाड्यात. मला असे उदाहरणं माहिती आहे की मार्गदर्शन मिळत नव्हतं कुठेच, प्रचंड मात्र जिद्दीने आणि कष्टाने स्वतःहून स्वतःचं जीवन उभारलं. म्हणजे काय, मी गरीब आहे म्हणून कोणीच मागे राहत नाही, अपयशी होत नाही. परिस्थितीने आणि शरीराने गरीब असून काहीच होणार नाही. मनस्थितीने जर तुम्ही गरीब असलेत ना तर तुम्हाला नक्की अपयश येणार. म्हणून मी कायम म्हणतो की गरिबी ही परिस्थितीची चालेल आर्थिक, पण मानसिक गरिबी नको. मनाने माणूस एकदम स्ट्रॉंग आणि श्रीमंत पाहिजे की मी करून दाखवणार आणि करणारच आहे. म्हणून गरिबी आत आणायची नाही. अभ्यास कसा होईल ते बघायचा. माझा एक विद्यार्थी आत्ताही घरी येतो, तो शेतात काम करतो आणि शेतात अभ्यास करतो आहे लॉकडाऊनमध्ये. माझा एक विद्यार्थी आहे
त्याला दोन्ही हात नाही आहे आणि दोन्ही पाय नाही आहेत. काय म्हटलं मी? दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही. 3 वर्ष मनोबल प्रकल्पात आपल्याकडे राहिला. आता ज्युनियर ऑडिटर सहकार विभागाला जॉईन झाला पोरगा. प्रचंड जिद्दीची कथा आहे. पुन्हा माझा एक मुलगा असा आहे, त्याला दिसत नाही, अंध आहे आणि दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि त्याला आई नाही आणि त्याला वडीलसुद्धा नाही. अनाथ पण आहे आणि अंध पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तो काय झाला आहे? 7 दिवसापूर्वी रिझल्ट आला आहे. हे माझं पोरगं बँक प्रोबेशनरी ऑफिसर झालेलं आहे, क्लास 1. तुमच्या भाषेत सांगू, 38,000 रुपये किमान पगार त्याला आत्ता सुरू होईल. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला उगाच दिनवाणं करू नका. तुम्ही ठरवलं ते करू शकता, तुम्ही करत नाही आहे हीच समस्या आहे. न करणाऱ्याला अनेक कारणं आहे आणि करणाऱ्याला 1000 कारणं आहेत करण्यासाठी. त्यामुळे स्वतःला कमी लेखून कितीही अडचण असली तरी तुम्ही पुढे जाऊ शकतात. लक्षात ठेवा, तुम्ही जाऊ शकतात पुढे. त्यासाठी खरं म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही जिथे आहात तिथे छान अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने स्वतःला घडवा. मुळात मुद्दा असा आहे, दिलेलं सगळं आहे आपल्याला ते थोडं घडवावं लागेल, तयार करावं लागेल. म्हणजे बघा, दूध असतं ते सगळीकडे उपलब्ध असतं, ठीक आहे ना. 1-1 लिटर दूध सगळ्यांकडे दिलं, समजा 10 लोकांकडे दिलं, ठीक आहे. आणि तुम्ही 2 दिवसांनी जर तिथे भेट दिली त्यांच्याकडे, तर काही लोकांचं ते दूध तसंच पडून राहील, काही लोक ते दूध पिलेलं असेल, काही लोकांनी चहा केलेला असेल, ठीक आहे. आणि त्यांच्यातल्या काही लोकांनी त्याचं श्रीखंड केलेलं असेल. दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, त्याच्यानंतर त्याचं श्रीखंड चक्का करून. दूध तेच आहे. जसं दूध तिथे सगळ्यांकडे होतं तसं ताकद, बुद्धी, आवाका, शक्ती सगळ्यांकडे. त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत घेतली, श्रीखंड मिळतं. लक्षात येतं आहे? आता तुम्ही मला जे प्रश्न विचाराल त्याचे मी काही तुम्हाला उत्तरं देईल आणि ग्रुपमध्ये मी तुम्हाला काही लिंक माझ्या लेक्चरच्या पाठवेल, ज्या तुम्हाला याच्यातलं डिटेल पण सांगेल. सर, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना रिव्हिजन कशी असली पाहिजे, ती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा. प्रॉडक्टिव्ह रिव्हिजन कशी केली पाहिजे? बघा, सौरभ गोसावींनी प्रश्न विचारला आहे. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत बेटा वेगळी असते, कायम लक्षात ठेवा. मी जसे अभ्यास करतो तसाच तुम्ही करणार असाल तर तुम्हाला अडचण आहे. मी जसा अभ्यास करतो तो पद्धत किंवा ती पद्धत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या याच्यात मोल्ड करून घ्यावी लागेल. म्हणून रिव्हिजनची सुद्धा पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. लक्षात येतं आहे? वेगवेगळी असू शकते. ठीक. तुम्ही जर नोट्स काढत असाल तर तुम्हाला रिव्हिजन सोपी आहे, ठीक आहे. मग जे मुद्दे काढलेले असतात, पॉईंट वाचायचा, ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर घेतला एखादा मुद्दा की 73वी घटना दुरुस्ती आणि त्याच्यातले 5 मुद्दे घेतले, तर पहिला मुद्दा फक्त तिथे लिहिलेला असेल तुमच्या नोट्समध्ये आणि त्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन जे 7-8 ओळींचं आहे ते तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, ते तुम्ही मेमराईज केलं पाहिजे. याला म्हणतात रिव्हिजन करण्याची एक पद्धत. मग सब टॉपिक पण 2 तुम्ही मुद्दे लक्षात ठेवू शकतात तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे प्रश्न सोडवून सुद्धा रिव्हिजन होते, ठीक आहे. प्रश्न उत्तरं सोडवले आपण की आपोआप रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ काय आहे मित्रा? रिव्हिजन म्हणजे वेगळ्या पद्धतीने पुन्हा दृष्टी देणं, पुन्हा बघणं, त्याला रिव्हिजन म्हणतात, ठीक आहे. सर, मी सोलापूर जिल्ह्यातून आहे, मला दीपस्तंभ फाउंडेशनला जॉईन व्हायचं आहे, मला काय करावं लागेल? हे बघा, मी या क्षेत्रामध्ये जो आलो आहे बेटा ते फार वेगळ्या ध्येयाने आलेलो आहे. आता मी ज्या सह्याद्रीच्या याच्यावर काम करतो आहे किंवा तुमच्या भागात अजून काही चांगल्या संस्था असतील, तुम्हाला तिथे करता आलं तर तुम्ही जरूर करा. फक्त तिथे काय पद्धतीने आणि कोण व्यक्ती काम करतायत ते बघा. आणि नक्की चांगल्या संस्था आहे. तुम्हाला जर क्लास 1 क्लास 2ची मात्र तयारी करायची असेल तर तुम्ही आवर्जून जळगावला या. क्लरिकलसाठी, पोलीस भरतीसाठी, सरळ सेवेसाठी शक्यतो येऊ नका, कारण खरंच चांगली लोकं काम करतात, मला माहिती आहे, ठीक आहे. तुम्हाला क्लास 1 क्लास 2 करायचं असेल तर तुम्ही आवर्जून जळगावला येऊ शकतात. जळगावला यायला तरी तुम्हाला अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, मी समजू शकतो. तर तुम्ही आपल्याकडे ऑनलाईन कोर्सेस आहेत,
ते ऑनलाईन कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकतात. मी UPSC आणि MPSCची गोष्ट करतो आहे. ठीक आहे. विशेषतः आपल्या सह्याद्रीला जे कोर्सेस चालतात त्या कोर्सेसला तुम्हाला माझ्याकडे यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. ते तिथेही चांगले चालतात, इथेही चांगले चालतात. ठीक आहे. मी तुम्हाला एक नंबर सांगतो, त्या नंबरला तुम्ही काही पण SMS करा, तुम्हाला अत्यंत प्रामाणिक मार्गदर्शन त्या नंबरवरून मिळेल, जितकं प्रामाणिकपणे मी करतो आहे. ठीक आहे. 9922004191. ठीक आहे. याच्यावर तुम्ही काहीही SMS करा, तुमचं नाव हे टाकून की मला ही शंका आहे, मी काय करू, तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल. सर आपल्या पुस्तकाचे नाव सांगा. हां, माझ्या पुस्तकाचं नाव आहे अभ्यास मित्र. ॲक्च्युली दीपस्तंभ प्रकाशनाची बेटा पुस्तकं आवर्जून वाचा. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो या बाबतीत. बेस्ट पुस्तकांपैकी एक आहेत दीपस्तंभची पुस्तकं महाराष्ट्रातली. वेगवेगळ्या विषयांची, स्पर्धा परीक्षांची आणि करिअरवरची पुस्तकं आहे. तुम्ही आवर्जून ती वाचा. त्या पुस्तकांची पण माहिती तुम्हाला मी दिलेल्या नंबरला मिळेल. ठीक आहे. चालेल का भरती केली तर मला समजलं नाही. सर अभ्यास कसा करायचा मी सांगितलं. सर क्लास रीडिंग कधी ओपन होतील? क्लास रीडिंग जुलै महिन्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे. RTO म्हणून रिटायर झालेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पटेल साहेब कार्यक्रमाला ऐकतायत. मला त्याचा आवर्जून आनंद आहे. तुमचं स्वागत आहे. ते सध्या पुण्याला असतात. सर आपण कॉन्स्टंट मानसिकता ठेवण्यासाठी काय करावे? हे पहा, तुमची मानसिकता जर कधीतरी प्रेरित होतात, कधीतरी डाऊन होतात अशी होत असेल तर कायम लक्षात ठेवा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे मिळवायचं आहे आयुष्यात त्याची तीव्रता तुमची कमी जास्त होते. म्हणजे मला जे मिळवायचं आहे त्याचं पॅशन जर एकदम स्ट्रॉंग असलं तर माझं लक्ष दुसरीकडे कुठेच जात नाही. तुम्ही बघा, आई जेव्हा बाळाला सांभाळते ना तेव्हा ती इकडे तिकडे लक्ष नाही देत. खूप छान आई, डिवोटेड आई. ठीक आहे. तुमच्या ध्येयावर तुमचं जेवढं प्रेम आहे तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल आणि तुमची सातत्याची हे वाढेल. ते याच्यात नाही टाकता येणार का? मी नंबर दिले ते वेबसाईट. सर पोलीस भरतीची थोडी माहिती मिळेल? गणेश मराठे, पोलीस भरतीविषयी आपले रुपनवर सर आणि लोक प्रचंड म्हणजे त्यांचा अभ्यास आहे. माझा पण अभ्यास आहे, पण माझ्यापेक्षा जास्त त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते तुम्हाला सांगतील माहिती. पोलीस भरतीचं लक्षात ठेवा. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो आजच्या विषयानुसार. 12वीपर्यंत ना आपण अभ्यासच केलेला नसतो व्यवस्थित. 50-60 मार्क शेवटच्या महिन्यात अभ्यास करून असं केलेलं असतं. आणि पोलीस भरती करायला या किंवा पुढे MPSC करायला या, दररोज 8 तास सलग 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास करण्याची तयारी लागते. तसं तुम्ही जर करू शकलात तरच तुम्ही इथे पास होतात. म्हणजे तुम्ही इथे असतात इथे, आणि इथून तुम्हाला इतक्या वर जायचं असतं. म्हणून स्वतःला ती सवय करून घेणं, आजूबाजूचं वातावरण बदलवणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ऋषिकेश कदम विचारतोय, सर इंटेलिजन्स महत्त्वाचं आहे की हार्डवर्किंग? इंटेलिजंटली केलेलं हार्डवर्किंग महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि आहेत ना दोन्ही, मग वापरा की. उलट जास्तीत जास्त वापरलं जास्तीत जास्त उंचीवर जाल. ठीक आहे. प्लीज व्हिजिट दीपस्तंभ वेबसाईट दीपस्तंभ.org. ओके, याच्यावर तुम्हाला ती माहिती मिळेल, मी सांगितली ती. अजून प्रश्न? सर PSI साठी एज लिमिट काय आहे? ते वेगवेगळ्या कॅटेगरीचं वेगवेगळं आहे शिवाजी. तुम्हाला नेटवर मिळेल ही माहिती. मी आता ते सांगत बसलो सगळं तर अजून त्याच्यात वेळ जाईल. अजून कोणाला? सर पोलीस भरती प्रश्नसंच आहे का आपल्या दीपस्तंभचा? हो आहे, पण तरी तुम्ही रुपनवर सरांना विचारून घ्याल की पोलीस भरतीबद्दल कोणता वापरला पाहिजे. रुपनवर सरांनी जर पोलीस भरतीचा प्रश्नसंच काढला असेल तर आवर्जून तो वापरा. त्याच्यानंतर सरावासाठी दीपस्तंभचा वापरा. एक्झाम डिसाईड करून त्यावर स्टडी फोकस करावे.
शुभम कासार, ठीक आहे, चालेल का? ओके. हां सर, आपले लेक्चर मी खूप वेळा ऐकले आहे. दीपस्तंभमध्ये माझा 35वा क्रमांक आला, तयारीला येऊ शकलो नाही. अमोल देवकाते, ओके सर, मी आज पुणे ग्रामीणला पोलीस आहे, पण नोकरी करून हां, मग हे बघ, एक काम कर ना, तू ऑनलाईनचं जॉईन कर ना अमोल. तू पोलीस म्हणून काम करतोय ना, तू ऑनलाईनचं जॉईन कर, तुला खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल. आपली 8च्या 8 स्टार लोक शिकवायला जे असतात राज्यसेवेला, PSI STIला, ती सगळी ऑनलाईन येणार आहेत. तर अमोल, तू ते करू शकतो. पोलीस म्हणून काम करतोय, तुला शुभेच्छा. मला पोलिसांबद्दल खूप मनापासून आदर आहे, खूप मनापासून. अत्यंत कष्टाचं काम आहे, जिकरीचं काम आहे आणि प्रचंड परिश्रम लागतात. ठीक आहे. टीका करायला कोणी पण तयार असतं कायम. ठीक आहे. जगामध्ये परफेक्ट कोणी नसतं, पण फक्त टीका न बघता आपण परिश्रम बघितले पाहिजे. जे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. तर मला पोलिसांबद्दल खूप आदर आहे. अजून काही प्रश्न आहे? UPSCची तयारी कोणत्या वर्षापासून करावी? 12वी नंतर जर तुम्ही UPSCची तयारी करायला सुरुवात केली तर खूप फायदा होतो, कारण तुमचा पाया पक्का करायला तुम्हाला वेळ मिळतो. पण समजा तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरला आहे, तर जिथून आहात तिथून आता लवकर तयारी सुरू करा. ठीक आहे. सर, मी 8 ते 10 तास नोकरी करतो, हा टाईम सोडून मला बँकिंगची कशी तयारी करता येईल? मी तुम्हाला सुचवेल, तुम्ही ऑनलाईन कोर्स जॉईन करा आपला. खरं सांगतो, बँकिंगचा पण सुरू होतो आहे. 7 तारखेपासून त्याचे डेमो लेक्चर सुरू होतील सगळ्या परीक्षांचे, आणि 15पासून कोर्स सुरू होतो आहे. जे 8 तास ड्युटी करतात अशा लोकांनी किमान रोज 3 तास क्वालिटीचा अभ्यास करायला पाहिजे. किमान 3 तास. तुम्ही प्लॅनिंग असं करा की तुम्हाला 3 तास मिळाले पाहिजे. ठीक आहे. सर, माइंड पॉझिटिव्ह असेल तरी माइंड कधी कधी निगेटिव्ह होतं, तर काय करावं? काही नाही, आपल्याला जाणीव होते ना की निगेटिव्ह होतं आहे, तर पॉझिटिव्हकडे परत यावं, एवढाच उपाय आहे. गलती हो गई ना, तो गलती सुधार लो, वापस आ जाओ. कारण हे आपलं मन तसंच आहे. आमची बहिणाबाई अशी म्हणते, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोरं. म्हणजे उभ्या पिकात जर आपण जनावर सोडलं तर ते कसं इकडे तिकडे पळतंय, तसं मन असतं. तर तुमचं मन कधीतरी निगेटिव्ह होईलच, असं नाही होणारच नाही. पण झाल्यावर लगेच तिकडून परत या, तिथे थांबू नका, तिथे गुंतून जाऊ नका. आपण तिथेच थांबतो, मग त्याचा परिणाम आपल्यावर होत राहतो, सवय होत राहते. म्हणून गेलं की पुन्हा परत येऊन जायचं. ठीक आहे. आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. कसा? मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तिमत्व विकासावर, परीक्षेच्या अभ्यासावर, दिव्यांग मुलांच्या प्रेरणादायी कथांवर, ते सगळे दीपस्तंभचे यूट्यूब चॅनल्स आहेत. तुम्ही करा, तुम्हाला त्याच्यासाठी खूप फायदा होईल. मी सुरुवातच त्याकरता केली की लाखोंना त्याचा फायदा घरी बसून झाला पाहिजे. ठीक आहे. पोलीस भरतीचा अभ्यास केल्याने स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम होतो का? यस. शकुंतला, पोलीस भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळा 5वी ते 10वीचा मूलभूत अभ्यासक्रम आहे. तो जर पक्का केला तर तुमची नक्की क्लास 2 पर्यंतच्या फाउंडेशनची तयारी होते. ठीक आहे. एकाग्रता कशी वाढवावी हा जरा मोठा विषय आहे, याला ऑब्जेक्टिव्ह उत्तर नाही आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघता येतील, तुम्ही बघू शकाल. ठीक आहे. किती वाजले? 58. 11:18. हां. तुमचे आधी प्रश्न काढा. हां सर, नोट्स कशा काढाव्यात? ठीक आहे. नोट्सचं सांगतो बेटा तुम्हाला. नोट्स कशा पाहिजे की एक धडा आहे, त्या धड्याचे 6 छोटे छोटे भाग आहे, आणि त्या 6 भागांमध्ये 2-2 मूलभूत अजून भाग केले आहेत, आणि त्याचं मग एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर फक्त मुद्दे निघाले पाहिजे नोट्समध्ये, आणि त्या मुद्द्यांच्या आधारे एक्सप्लेनेशन तुम्हाला आठवलं पाहिजे, तशी तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे. याला नोट्स म्हणतात. लक्षात येतं आहे? म्हणजे काय? महाराष्ट्रातले एकूण जिल्हे, जिल्ह्यातले एकूण तालुके. ठीक आहे. तर या झाल्या नोट्स सगळ्या लिहून, आणि मग जिल्ह्यात काय आहे, तालुक्यात काय आहे, हे एक 2-2 मुद्दे फक्त, आणि त्या आधारे तुम्हाला 7-8 मुद्दे एक्सप्लेन करता आले पाहिजे. असे आपल्याला नोट्स काढता आल्या पाहिजे. ठीक आहे. सर, ऑनलाईनची लिंक मिळेल का? ऑनलाईनची लिंक तुम्हाला दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा नावाच्या फेसबुक पेजवर मिळेल.
किंवा मी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे 9922004191 त्या नंबरवर तुम्हाला ते मिळेल. ठीक आहे, तुम्ही त्या नंबरवर कोणती पण शंका विचारा, तुम्हाला मिळेल. UPSC नंतर तयारी करण्यासाठी 10वी नंतर कोणत्या साईडने ॲडमिशन घेणे योग्य ठरेल? मी सोप्या भाषेत उत्तर देतो आहे का? तुम्हाला ज्या विषयांमध्ये खरंच आवडतं काम करायला त्याच विषयांना 10वी नंतर ॲडमिशन घ्या, 11वी 12वीला पण आणि ग्रॅज्युएशनला सुद्धा. ठीक आहे सर, स्टेप बाय स्टेप एक्झाम देत राहणे योग्य राहील का फ्रॉम क्लास 3 टू क्लास 1? शुभम, स्टेप बाय स्टेप गेलेलं चांगलं असतं. कोणासाठी? ज्यांचा अभ्यासाचा पाया जरा कच्चा असतो, 12वीपर्यंत फार अभ्यास केलेला नसतो, त्यांनी कायम स्टेप बाय स्टेप अभ्यास केला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप परीक्षा दिल्या पाहिजे. आपल्याकडे नाही तर सगळ्यांना अधिकारी व्हायचं आहे, असं कसं होईल? सगळे अधिकारी नाही होणार. तुमची आत्ताची वास्तविकता काय आहे? तुमचा किती अभ्यास होता? आत्ता तुम्ही कुठे आहात? तिथून प्रवासाला सुरुवात करायची. ठीक आहे, आणि मग टप्प्याटप्प्याने स्वतःला डेव्हलप करत न्यायचं. ठीक आहे. राहुल शिंपी, त्या सर, सो थँक्यू सर, सो ग्रेट. ओके, थँक्यू राहुल. अजून काय प्रश्न आहे सांगा. एकाग्रतेसाठी तुम्हाला मेडिटेशनची सवय लावावी लागेल. एक 10 मिनटं रोज मेडिटेशन आपल्याला जमलं पाहिजे. विपश्यनेचं किंवा इतर अनेक मेडिटेशनचे व्हिडिओ आहेत, 10 मिनटं ते व्हिडिओ ऐकत ऐकत मेडिटेट करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे. सर, PSI STIची एक्झाम डेट कधी असेल? ऑक्टोबरच्या आसपास परीक्षा होईल असं अंदाजित आहे, बघूयात. निश्चित नाही, पण ऑक्टोबरच्या आसपास व्हायला पाहिजे. गोपाल पाटील कनेरकर, माझा खास कार्यकर्ता, मित्र, भाऊ, जो या संस्थेचं काम दीपस्तंभचं शेगाव भागामध्ये करतो, गजानन महाराजांच्या परिसरामध्ये, तो सुद्धा हा लेक्चर बघायला आला आहे. त्याचं स्वागत. त्या ऑनलाईनची लिंक म्हणतात टाकायला, ते टाक काहीतरी की त्या लिंकवर जाऊ शकतं. अमोल मिसाळ, मॅथ्स रिझनिंग बाय अमोल मिसाळ. हो, चांगलं पुस्तक आहे, तुम्ही घ्या. ठीक आहे. तिथला कॅब बसवली तर चालेल का? भारती केली तर? काय बाबा, प्रश्न समजत नाही. ठीक, मी बऱ्यापैकी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललो आहे. खूप भारंभार एकाच दिवसात शिकण्यापेक्षा आपण एका दिवसात जेवढं शिकलो आहे ते आपल्याला किती समजलं आहे, ते आपण किती समजून घेतलं आहे, आणि त्यानुसार आपल्याला काय ॲक्शन घेता येईल, आपल्यामध्ये काय बदल करता येतील, हे बघणं मित्रमैत्रिणींनो जास्त महत्त्वाचं आहे. आजकाल माहितीचा स्फोट झाला आहे. इतकी माहिती, इतकं गायडन्स, पण मूलभूत आहे की ते गायडन्स आपल्याला आपल्या जीवनात आणता आलं पाहिजे. मी आज महत्त्वाचे 8 मुद्दे तुमच्याशी बोललो आहे. हे तुम्ही पुन्हा बघू शकतात रेकॉर्ड झाल्यामुळे. पुन्हा बघा, स्वतःकडे बघा ते मुद्दे ऐकून, आणि स्वतःच्या जीवनात त्या मुद्द्यांनुसार काय बदल करता येईल त्याचा विचार करा. ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रमैत्रिणींनो, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे समजा मला सगळं माहिती आहे की क्रिकेट कसं खेळायचं, मला क्रिकेटचे सगळे नियम माहिती आहे, क्रिकेट कसं खेळायचं माहिती आहे, क्रिकेटचे बॅट, बॉल, स्टंप, त्याचं माप, सगळं माहिती आहे. ठीक, पण मी जर स्वतः त्या आधारे क्रिकेट खेळलोच नाही तर मी क्रिकेटमध्ये पुढे नाही जाऊ शकणार. तसं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, माहिती मिळते, ज्ञान मिळतं आमच्याकडून, ते तुम्ही जोपर्यंत ॲक्शनमध्ये आणत नाही तोपर्यंत उपयोग होत नाही. आणि म्हणून ॲक्शनमध्ये आणायला सुरुवात करा. ते करताना मात्र टप्प्याटप्प्याने करायचं. एकाच दिवसात 10 बदल नाही करायचे स्वतःच्या जीवनात. तुम्ही याच्यातल्या 2 गोष्टी आजपासून करायचं पक्कं ठरवा. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस ते करत राहा. त्याची सातत्य लागली, त्याची सवय झाली की नवीन 2 गोष्टी करायला घ्या. अशा पद्धतीने शिका. सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. मला आदरणीय रुपनवर सरांनी इथे बोलवलं, तुमच्याशी संवाद साधायला विनंती केली.
मला तो आनंदाचा भाग आहे असं मी मानतो. यामागची भूमिका मित्रमैत्रिणींनो माझी अशी आहे, माझ्यामुळे, माझ्या काही बोलण्यामुळे, अनुभवांमुळे काही लोकांच्या जीवनात जर बदल झाला, ते यशस्वी झाले, तर त्याच्या इतकं भाग्य माझ्यासाठी कुठलंच नाही. आणि त्यासाठी सुमारे किती 12 लाख मुलं पालकांची मी बोलतो आहे, शिक्षकांशी बोलतो आहे, 2000हून अधिक व्याख्यानं झाले. उद्देश हाच आहे की कधीतरी तुम्हाला त्याचा फायदा झाला तर त्याचा आनंद तुमच्या इतकाच मलासुद्धा होईल. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या यशासाठी शुभेच्छा देताना एक शेवटची अपेक्षा व्यक्त करतो मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला कधीही दिव्यांग मुलं मुली भेटलेत, अनाथ मुलं मुली भेटलेत, खूप गरिबीतले मुलं मुली भेटलेत, मात्र ते जर परफॉर्मर असले, त्यांना काहीतरी उमेद आहे मोठं काही करायची, तर जरूर त्यांना संस्थेमध्ये पाठवा. दीपस्तंभला, विशेषतः मनोबल प्रकल्पात. आत्ता 250 दिव्यांग अनाथ मुलं आहेत आपल्याकडे, ज्यांना आई वडील नाही असे अनाथ, किंवा ज्यांना हात पाय नाही, डोळे नाही, पण शिकण्याची उमेद आहे. त्यांना काहीही शिकायचं असो, पुढे स्पर्धा परीक्षा फक्त ते नाही, काहीही शिकायचं असो, तर आम्ही त्याच्यावर खूप काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अशी मुलं मुली असलेत, त्यांना आयुष्यात पुढे जायचं असलं, तुम्ही दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क करा. दुसरी गोष्ट, माझी विनंती, तुम्ही आयुष्यात कुठलंही काम करा, तुम्ही पोलीस व्हा, तुम्ही PSI व्हा, तुम्ही काय पण व्हा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही काय पण करा, माझी विनंती आहे, कधीच इल्लिगल, बेकायदेशीर, चुकीचं काम करू नका. स्वतःचा फायदा करण्यासाठी, स्वार्थासाठी कोणतंच चुकीचं काम करू नका किंवा कोणावर अन्याय करू नका स्वतःच्या स्वार्थासाठी. मी ही जी गोष्ट सांगितली बेटा, ही कायम ध्यानात ठेवा. त्याचं कारण असं आहे, या जगाचा नियम आहे, जगाच्या अस्तित्वापासून, माणूस जेव्हापासून आला पृथ्वीवर तेव्हापासूनचा आहे. जर तुम्ही चुकीचं काहीही केलं तर तुम्हाला त्याचे फळं भोगावेच लागतात. गलत करोगे तो गलत होगा आपकी ज़िंदगी में, आज नहीं तो कल होगा लेकिन होगा. और यदि आप अच्छा करोगे तो आज नहीं तो कल अच्छा होने ही वाला है. म्हणून चुकीचे कामं करायचे नाहीत. आजकाल चुकीचं कामं करायला लोक लगेच तयार होतात स्वतःच्या स्वार्थासाठी. कधीच करू नका, तुम्हाला त्याचे फळं भोगावे लागतील आणि पश्चातापही करायला मिळणार नाही नंतर, अशी परिस्थिती येईल. म्हणून गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल किंवा व्यवसाय करायचं असेल, प्रामाणिकतेच्या आधारावर व्यवसाय करा, गुणवत्तेच्या आधारावर काम करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.